संगमनेर तालुक्यातील हरिभाऊ सांगळे यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयातील इयत्ता 10वी व 12वीच्या माजी विद्यार्थी बॅचचे अनोखे स्नेहसंमेलन 16 रविवार दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 12 वाजता उत्साहात पार पडला आहे। कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेच्या प्रतिमेला उपस्थित गुरुवर्य मान्यवरांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून स्नेहसंमेलन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य गडाख यांनी भूषवले। याप्रसंगी सर्वच विद्यार्थ्यांनी आपला अल्पपरिचय आपल्या भावना यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या। तसेच यावेळी उपस्थित सर्वच शिक्षक वृंदांनी आपले भाषण यावेळी केले। तब्बल 22 ते 24 वर्षानंतर प्रथमच भेट झाल्याने माजी विद्यार्थ्यांनी कडू गोड आठवणींना उजाळा दिला। यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांना आपले अनुभव सांगताना गैरवरून आले होते। या निमित्तानं माजी विद्यार्थी व शिक्षकांची कवितांची मैफिल व जुगलबंदी कार्यक्रमादरम्यान रंगली होती। याप्रसंगी विचारमंचावर कानवडे सर, पटांगरे सर, रुपते मॅडम, सातपुते सर, सातपुते मॅडम, प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष गडाख सर, सुदाम गोरडे सर, भास्कर कुटे सर, कांबळी सर, गायकवाड सर, सांगळे सर, वसंत बोडके सर आदी मान्यवर शिक्षक यावेळी उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे आयोजक संदीप चकोर, प्रवीण जायभाय, सतीश शेळके, बाबराव हलवर, भीमा सानप, अंबादास चकोर, जयराम आंधळे, भास्कर चकोर, दत्तू कोटकर, शमरीन पठाण, शकुंतला घुगे, ज्योती घुगे आदींसह माजी विद्यार्थिनींचे सहकार्य लाभले आहे। स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप चकोर यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते बाबराव हलवर यांनी केले, तर आभार प्रदर्शन संदीप चकोर यांनी केले आहे। अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना यावेळी बोलताना व्यक्त केल्या आहेत। शिकलो पुन्हा डोकावून पाऊच्या वर्गात शिकलो, शोधू खाना कोणा काही ज्या बाकावर बसलो, शोधू खाना कोणा काही ज्या बाकावर बसलो, ज्या फळांनी पाजले होते ज्ञानाचे अमृत, ज्या फळांनी पाजले होते ज्ञानाचे अमृत, हात पाठीवर त्याच्या चला फिरवून पाहू, हात त्या फळाच्या पाठीवर चला फिरवून पाहू, ज्या मैदानी खेळाला जिथे हरलं जिंकलो, ज्या मैदानी खेळाला जिथे हरलं जिंकलो, त्याच मातीचा रंग पुन्हा मिसळून जाऊ, त्याच मातीच्या रंगात पुन्हा मिसळून जाऊ। गात होतं राष्ट्रगीत ऊन पावसात जिथे, गात होतं राष्ट्रगीत ऊन पावसात जिथे, त्याच जागेला पाहून आज सलाम देऊ, त्याच जागेला पाहून आज सलाम देऊ। ज्या शिक्षकांनी दिला ओल्या मातीला आकार, ज्या शिक्षकांनी दिला आपल्या ओल्या मातीला आकार, आज गुरूंच्या चरणी चला नतमस्तक होऊ, आज त्याच गुरूंच्या चरणी चला नतमस्तक होऊ। आपण सर्वजण वेळात वेळ काढून आले, माझ्या फोनला बाकीच्यांच्या SMS ला किंवा ग्रुपवरती रिस्पॉन्स दिला, मी वैयक्तिक आभार मानतो, सार्वजनिक आभार सूत्रसंचालन आहे ते करतीलच। आपण सर्व आलात, खूप बरं वाटलं। ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुणी, गंगामाई घरट्यात गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहुणी, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहुणी, माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली, भिंत खचली चूल भिजली होते नव्हते नेले, भिंत खचली चूल भिजली होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले, हे झालं ना आता प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले, मग खिशाकडे हात जाताच पैसे नको सर, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर मला जरा एकटेपणा वाटला, पैसे नकोत सर मला जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, सर तुम्ही सगळे सर पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा। यानंतर बोलायला कविता बोलायची एखादी आहे ना पटांगरे सरांना। काढवायला उंबऱ्यासारखा, तू काढवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा। गणपतराव नमस्कार।
वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशासारखा मित्र वनव्यामध्ये, गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये, गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर, मित्र असला जवळ जर, मनासारखा मित्र वनव्यामध्ये, गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये, गारव्यासारखा. सर्वांना धन्यवाद. इतक्या दिवसांनी भेटतायत तर काय अनुभव आहे आज? अनुभव म्हणजे सर सगळ्या जुन्या आठवणी एक प्रकारचा आम्हाला उजवळाच भेटला. आणि हे कार्यक्रम जेव्हा आमच्या मनात ही गोष्ट आली तेव्हापासून एक वेगळीच उत्सुकता सगळ्यांच्याच मनामध्ये होती. आणि साक्षात ज्यांनी आम्हाला शिकवलं, ज्यांच्यामुळे आज एवढं मोठं झालं, त्यांना एकदा नक्कीच आम्हाला भेटायची इच्छा होती. आणि ती बऱ्याच वर्षापासून आमचा प्लॅनिंग होत होता. आज त्या रूपामध्ये ते आमचं स्वप्न पूर्ण झालं. काय अनुभव आले आज भेटल्यानंतर? अनुभव म्हणजे जरी आता मी असेल किंवा बाकीच्या माझे सर्व सहकारी मित्रमैत्रिणी असतील, सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या शेतात चांगलं काम करताय. परंतु जो नटखळपणा होता, खोडसाळपणा, तो आजही मी बऱ्याच लोकांच्या रूपामध्ये इथं म्हणजे शाळेचे ते अनुभवाला भेटले. आणि खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. अनुभव सांगायचा जर झाला तर आम्ही साधारण 1994 साली 5वीला या ठिकाणी या शाळेमध्ये आलो. ज्या वेळेला आम्ही इथे शाळेमध्ये आलो त्यावेळेला आमचे वर्ग पूर्ण गावामध्ये होते. त्यानंतर पुढे काही दिवसांनी इमारत, सुसज्ज अशी इमारत उभी राहिली आणि आम्ही सर्वजण इथे शिक्षण घेत होतो. आज आम्ही सर्वजण जवळपास 40शी ओलांडलेले सर्वजण आहोत. परंतु ज्या वेळेला आलो त्या पद्धतीचं वय आज आम्ही या ठिकाणी अनुभवलं. तोच नटखटपणा, तोच सगळा म्हणजे मुलांचं बडबड, म्हणजे वर्गात जसं होतो तेव्हाचे दिवस आम्हाला या ठिकाणी आज आठवलेले आहे. तुमची ही आमची सन 2000 आणि 2002ची बॅच आहे. सर्वांचं मिळून आज गेट टुगेदर झालं. संदीप चकोर आणि समरीन अत्तार दोघांनी मिळून खूप छान आम्हाला सर्वांना एकत्र आणलं. सर्व शिक्षक वृंदांचे, सर्व मित्रमैत्रिणींचे सर्वांचे खूप आभार मानते. त्यांनी केल्या संस्कारामुळे आज आम्ही सर्व पुढे आहोत. आता आमच्या मुलांचीही लग्न होतील, जवळजवळ 40ला आहोत. सर्व मजेत आहेत, आनंदी आहेत. सर्वांना मनापासून धन्यवाद. एक मिनिट, आज इतक्या वर्षानंतर तुम्ही भेटताय, इतक्या गप्पा गोष्टी वर्षानंतर झाल्या, आम्ही काय सगळे अनुभव? एकत्र आलो. परत असं वाटतं की आम्ही आता 5वी ते 12वी पर्यंतचा पूर्ण प्रवास आठवला. खूप छान वाटलं. ओके, थँक्यू. तुम्ही इतक्या वर्षानंतर एकत्र येत आहेत, भेटतायत, गप्पा गोष्टी झालेल्या आहे, तर काय अनुभव आले किंवा काय मागचे प्रसंग, काय नेमके काय विषय? 24 वर्षांनी आज आमचं गेट टुगेदर झालं. खूप वेळा प्रयत्न करूनही सगळे एकत्र येत नव्हते. 24 वर्षांनी आज गेट टुगेदर झालं आणि खूप खरंच सगळ्या जुन्या आठवणी आज परत आठवल्या. शिक्षकांचे सगळे किस्से, आपल्या स्टुडंटचे सगळे किस्से सगळं आठवलं. खूप मनापासून हसलो आणि अक्षरशः असं शाळेत असल्यासारखंच आज फील होत आहे. असं जुना एखादा किस्सा एका वर्गातला काही असं? जुने तर भरपूर जुने तर भरपूरच किस्से आहेत. ॲक्च्युली आधी शिक्षकांसंदर्भातला असेल किंवा तुमच्या विद्यार्थ्यांमधला संदर्भात सांगायचं झालं तर मी जेव्हा नर्सिंगला गेली आणि मी तिथे स्टुडंट होती. ॲक्च्युली मी खेडेगावातून गेलेली स्टुडंट होती. माझ्यासोबत सगळ्या मुंबईच्या आणि मुंबईला शिकलेल्या मुली होत्या. परंतु माझं इंग्लिश टॉकिंग, इंग्लिश रायटिंग, बायोलॉजी वगैरे सगळं बघून तिकडे इतकं कौतुक होत होतं की मला एक दिवस तिकडच्या प्रिन्सिपलने बोलवलं की तू कोणत्या इन्स्टिट्यूटमधून पास आउट आहे. तर मी बोलली की मी अतिशय छोट्या खेडेगावातून आलेली आहे. यशवंत विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज म्हणून माझ्या शाळेचं नाव आहे. माझे शिक्षक अतिशय उत्तम पद्धतीने आमच्याकडून त्यांनी अभ्यास करून घेतलेला आहे. त्या बोलल्या की तुझं इंग्लिश आणि बायोलॉजी एवढं चांगलं कसं आहे. म्हटलं कारण की आमच्याकडून ईच आणि एवढी डायग्रॅम आणि सगळं खूप छान प्रॅक्टिस करून घेतलेलं आहे. जरी खेडेगावात शिकत असलो तरी आमचे छोटे छोटे टप्पे, छोटे छोटे मुद्दे सरांनी खूप छान प्रॅक्टिकली करून घेतलेलं आहे. आणि म्हणून आणि तिथे खरोखर मी 3 वर्ष डिस्टिंक्शनने पास झाली. याचं सगळं श्रेय मी माझ्या शिक्षकांनाच देते कारण की माझं बेस, माझं रूट त्यांच्यामुळे खरंच खूप चांगला झालेला आहे. आज एवढ्या वर्षांनी भेटलो, खूप आनंद झाला आणि मन अगदी भरून आलं आहे. आणि असं परत परत प्रोग्राम होत राहोत असंच मला वाटतं. थँक्यू सो मच. इतक्या दिवसानंतर या ठिकाणी यशवंत विद्यालयामध्ये भेटतायत, तर काय गप्पा गोष्टी झाल्या किंवा काय आजचा आनंद आहे? आनंद असा की म्हणजे असं वाटते की आम्ही पहिल्यापासून म्हणजे एकदम पहिले शाळेत होतो तोच क्लास आठवतो. असं वाटतच नाही कुणी एवढ्या हाय लेवलला आहे आणि कोणी हाऊसवाईफ किंवा कोणी शेतकरी म्हणून.
असं काहीच वाटत नाही. असं वाटतंय की आम्ही सगळे परत तसेच मुलं मुली आहोत म्हणून. कुठलाच आमच्यामध्ये असं डिफरंट नाही वाटत आहे की कुणी हाय लेवलला कुणी लो लेवलला आहे म्हणून. आणि म्हणजे हा कार्यक्रम घडवण्यासाठी आम्ही खूप दिवसाने प्रयत्न करत होतो, पण ते आमचं आयोजितच होत नव्हतं. याच्यासाठी आम्हाला खूप कष्ट घ्यावे लागले, खास करून मुलींसाठी. त्यांचं ॲडजस्टच होत नव्हतं, घरून परमिशन वगैरे या सर्व गोष्टी खूप प्रॉब्लेम येत होत्या. तरीसुद्धा मुली घरच्यांना सांगून आणि यात्रेनिमित्त सगळ्यांना यायला भेटलं आणि येऊन आम्हाला एवढा आनंद होतोय ना की आता घरीसुद्धा जाऊशी वाटत नाही. खूप छान वाटतं. ओके, थँक्यू ताई. इतक्या दिवसानंतर तुम्ही देखील तुमच्या त्या काळच्या विद्यार्थ्यांना आज भेटताय, तर काय अनुभव आहेत? हा जो स्नेहमेळा आयोजित केलेला आहे, या मेळाव्याच्या निमित्तानं आम्हाला पुन्हा आमच्या विद्यार्थ्यांच्या जीवनामधल्या अडीअडचणी समस्या समजावून घेता आल्या, विचारांची देवाणघेवाण घेता आली, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये उभा आहे, कशा पद्धतीनं उभा आहे, कशा पद्धतीनं काम करतो आहे हे आम्हाला जाणून घेता आलं. आणि अशा पद्धतीनं वरचेवर एकत्रित येऊन एकमेकाची सुखदुःख जर जाणून घेता आली आणि एकमेकांना जर प्रेरणा आणि प्रोत्साहन देता आलं, मार्ग दाखवता आला, तो निश्चितच लोकशाही प्रधान राष्ट्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मार्ग ठरू शकतो असं मला वाटतं. आणि अशा प्रकारे विचारांची देवाणघेवाण झाल्यामुळं मनुष्य प्रामुख्यानं पुढं जात राहतो आणि त्याला एक प्रेरणा मिळते, प्रोत्साहन मिळतं आणि त्या दृष्टिकोनात त्याची वाटचाल होते असं आम्हाला वाटतं. तुम्ही विद्यार्थ्यांना या निमित्तानं काय मार्गदर्शन करणार आहात, जे माजी विद्यार्थी आहेत? माजी विद्यार्थ्यांनी आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो आहोत त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना निष्प्रह वृत्तीनं काम करावं, माणुसकीच्या नात्यानं काम करावं. त्याचप्रमाणे त्यांना आपल्या परीनं प्रत्येकाला जी काही मदत करता येईल ती मदत करावी अशी मला मनोमन त्या ठिकाणी वाटतं. पण आपण ज्या वेळेला पुढे आपल्या जीवनाची वाटचाल करतो त्यावेळेला एक गोष्ट नेहमी मनामध्ये ठेवावी, आपण आपल्या आईवडिलांचाही त्या ठिकाणी प्रामुख्यानं विचार करावा, विचार ठेवावा आणि सभोवतालच्याही समाजाचा विचार करावा असं मला वाटतं. ओके, थँक्यू सर. आज या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन संपन्न झालं, तर त्यांचे काय अनुभव तुम्हाला आज आले किंवा इतक्या दिवसानंतर ते माजी विद्यार्थी भेटले, तर काय संवाद त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये झालेला आहे? माझ्या मेळाव्यामध्ये 2000 आणि 2002 या बॅचचे विद्यार्थी एकत्र आले. त्यांनी आपले अनुभव सांगितले आणि त्यांचे अनुभव ऐकून प्रत्येक जण टॉपवरती गेलेला आहे हे त्यांचे अनुभव ऐकून आम्हा शिक्षकांना सुद्धा आमचं मन भरून आलं आणि आपले विद्यार्थी इथपर्यंत गेलेले याबद्दल त्यांचं अभिनंदन. ओके सर, तुमचे काय अनुभव आहे? एवढे 20-25 वर्षापूर्वीच्या प्रवासानंतर आजच्या या मुलांचे चेहरे पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये इतक्या उंचीवर गेले, आम्हाला आमच्या आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय, कारण आम्ही या विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे. थँक्यू. मी प्राचार्य गडाख SM आमच्या हरिभाऊ सांगळे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय निमोद या विद्यालयामध्ये 2002च्या बॅचने जो काही स्नेह मेळावा घेतला त्या कार्यक्रमामध्ये मला अध्यक्षस्थान दिलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. थांबतो.